आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। विकटासुर कृष्णाचा भाऊ बलराम याने तुझा भाऊ प्रलयासुराची हत्या केली होती। आज त्याच बलरामाचा पुतण्या कृष्णाचा पुत्र बनून माझे प्राण हरण करणार आहे। थांबा सुरेश्वर, माझ्या भावाचा मारेकरी तुमचे प्राण हरण करण्याआधी, तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी मी त्याचे प्राण त्याच्या शरीरातून बाहेर खेचून काढीन। आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। मला तुला लवकरात लवकर या योग्य बनवायचंय की तू तुझ्या शत्रूचा विनाश करू शकशील। माताश्री, मी माझी शक्ती आणि तुमच्या आशीर्वादाच्या सहाय्याने शत्रूला नरकात पोहोचवू शकेन। अचंबासुर, मोठा हो, मोठा हो। सेवकाला काय आज्ञा आहे स्वामी? तो गंधमादन पर्वतावर जाऊन भारावती आणि प्रद्युम्नचा नाश कर जा। गुरुदेव, आपला आशीर्वाद सदैव माझ्या बरोबर राहू दे। माझा आशीर्वाद कायम तुझ्या बरोबर असेल पुत्रा। गुरुदेव, आता शिक्षण समाप्त झाले आहे, पण तुम्ही गुरुदक्षिणेची मागणी केली नाहीत। तुला मला गुरुदक्षिणा द्यायची आहे ना? हो गुरुदेव। तर मग उठ वत्सा। गुरुदक्षिणेमध्ये गुरुला जे हवे आहे तेच शिक्षा देतो।
तुमची इच्छा मी अवश्य पूर्ण करेन गुरुदेव. मग बघ, आकाशातून शंभरासुराने पाठवलेला असुर आपल्याला शोधत येतो आहे. मी दिलेल्या शिक्षाच्या मदतीने तू त्या राक्षसाचा वध कर, हीच माझी गुरुदक्षिणा असेल. जशी आज्ञा गुरुदेव. विजयी भव पुत्रा, विजयी भव. अच्छा, तर तू इथे आहेस होय. आता मी तुला असुरेश्वराकडे घेऊन जाईन. प्रद्युम्न, प्रद्युम्न, एखाद्या मायाव्याशी मायावी पद्धतीनेच युद्ध करावे. तू त्याची माया नष्ट कर, मग तो तुझ्या समोर येईल. प्रद्युम्न, आता वेळ घालवू नकोस. तू याच क्षणी या राक्षसाचा वध कर, नाहीतर शंभरासुराचे अनेक मायावी असुर याच वेळी इथे येतील.
मी सांगितले होते ना, मला कोणी मारू शकत नाही, मला कोणी नष्ट करू शकत नाही. हे प्रभू, या संकटात प्रद्युम्नाची रक्षा करा. भानामती, विकटासुराने अचंबासुराला निर्माण केलं आहे. त्याने एक मातीची मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीमध्ये अचंबासुराच्या प्राणांची स्थापना केली. तुला त्या मूर्तीला नष्ट करावं लागेल. ज्या क्षणी तुला ती मूर्ती नष्ट करता येईल त्या क्षणी प्रद्युम्न अचंबसुराचा वध करण्यात सफल होईल. मला कोणी नष्ट करू शकत नाही. प्रद्युम्न, भानामती, मी तुमचा प्रतिशोध घेईन. मी तुमचा याच पद्धतीने वध करीन. ही आयुधे बघून असं वाटत आहे की तुला विकटासुराचे विस्मरण झाले आहे. नाही माताश्री. तर मग तू ही आयुधे खाली का ठेवली आहेस? अजून तर युद्धाचा आरंभ सुद्धा झाला नाहीये आणि तू शस्त्र खाली ठेवलीस? पुत्र प्रद्युम्न, त्या अचंबासुराचा तू वध केला आहेस. त्याचा निर्माण विकटासुराने केला आहे आणि विकटासुर हा शंभरासुरासारखाच मायावी, पराक्रमी आणि बलवान आहे. आणि मला वाटतं की तो अचंबासुराच्या वधाचा सूड नक्कीच घ्यायला येईल. यानंतर तर तुला प्रत्येक क्षण सावध राहिलं पाहिजे. मी सावध राहीन माताश्री. पुत्रा प्रद्युम्ना, जर का तू अचंबासुराप्रमाणेच विकटासुराचा वध केलास तर हे समजून जा की युद्ध प्रारंभ होण्याच्या आधीच शंभरासुराचा आत्मविश्वास डळमळू लागेल.
थांब, मी घेऊन येते त्याला. हो माताश्री. माताश्री, तुम्ही अतिशीघ्र आलात. हो पुत्र प्रद्युम्न, काही कार्य अशी असतात जी अतिशीघ्रच पूर्ण करावी लागतात. जर का मी या हरणाला घेऊन आले नसते तर बाकीचे वन्य पशु ह्याला घेऊन गेले असते. आता मी या हरणाचे चविष्ट भोजन करेन आणि तुला माझ्या हाताने भरवेन. जा, तिकडे जाऊन ठेवून दे. प्रद्युम्न. हं? प्रद्युम्न, तुझ्या मायावी शक्तीचा वापर करून विकटासुराचा प्रतिकार कर.
विकटासूर, जोपर्यंत तू माझ्या विजयाची बातमी शंभरासुराला जाऊन सांगत नाहीस तोपर्यंत तुझे प्राण तुझ्या मुंडीत अडकून राहतील. हे प्रभू, आपले मनपूर्वक आभार प्रभू, अनेक आभार. पिताश्री, आता तुम्ही विश्राम करा. विश्राम? विकटासूर प्रद्युम्नशी युद्ध करत आहे आणि मी विश्राम करू? नाही कुंभकेतू, नाही. मी एक योद्धा आहे. माझा साथीदार शत्रू सोबत युद्ध करत आहे, मग मी कसा विश्राम करू? पण विकटासूर अजून कसा नाही आला? तो अवश्य येईल महाराणी, अवश्य येईल. तो आजपर्यंत कधी असफल झाला नाही. तो कुठल्याही क्षणी येईल आणि सांगेल की स्वामी, मी प्रद्युम्नचा वध केला. कदाचित तो प्रद्युम्नचे शिर सुद्धा त्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दाखवायला घेऊन येईल. स्वामी, 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 स्वामी. प्रद्युम्न अजेय आहे. प्रद्युम्न तुमचा काळ आहे. प्रद्युम्नच्या हस्ते तुमचा मृत्यू निश्चित आहे. विकटासूरच काय, अगदी तुम्हीही प्रद्युम्नच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. विकटासूर, तू माझा आणि माझ्या मायावी शक्तींचा अपमान केला आहेस. क्षमा करा महाराज, पण मला तुम्हाला वास्तव काय आहे ते सांगायचं आहे. मी तुमच्या आज्ञेचं पालन नाही करू शकलो याचा मला खेद आहे. महाराज, मला दुःख आहे की मी तुमची सर्वार्थाने सेवा नाही करू शकलो. तरी सुद्धा तू मला तुझे तोंड दाखवायचे साहस करतो आहेस. स्वामी, क्षमा करा मला इथे यायचं नव्हतं. तरी सुद्धा तू तुझ्या पराजयाची कथा मला ऐकवायला आला आहेस. मला प्रद्युम्नने विवश केलं स्वामी, प्रद्युम्नने विवश केलं. परत तू माझ्या समोर शत्रूची प्रशंसा करतो आहेस. क्षमा करा स्वामी, मला तुम्हाला खरं काय आहे ते सांगायचं आहे. प्रद्युम्नने माझा वध करून माझं शरीर तुमच्याकडे पाठवलं आहे. ही त्याची माया आहे, माया. जोपर्यंत मी त्याच्या विजयाची कथा तुमच्यापर्यंत पोचवत नाही तोपर्यंत माझे प्राण माझ्या मुंडीत अडकून राहतील. स्वामी, अडकून राहतील. स्वामी, माझा अंतिम प्रणाम स्वीकार करा. माताश्री, मी धर्मयुद्ध आरंभ करायला जातो आहे. मला आशीर्वाद द्यावा. विजयी भव पुत्रा, विजयी भव. पुत्रा, मी केवळ तुझी माताच नाही तर गुरु सुद्धा आहे. म्हणून तुला मी आशीर्वाद देण्याबरोबरच तुला काही गोष्टी सुद्धा सांगेन.
अवश्य माताश्री, मी तुमची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इच्छा तुमचा आदेश समजून तिचे पालन करेन. तर मग पहिली गोष्ट ही आहे पुत्रा, की लक्षात ठेव, शत्रू कितीही बलशाली असला, जर का त्याच्या युद्धाचा उद्देश अधर्मावर आधारित असेल तर त्याची संपूर्ण शक्ती मिळून शून्य होऊन जातात. म्हणून त्याच्या शक्तीने कधीही भयभीत होता कामा नये आणि त्याच्या घरात घुसून त्याला आश्चर्यचकित केलं पाहिजे. अशा प्रकारे तू युद्धाची घोषणा सुद्धा करशील आणि युद्धाचे प्रथम चरण सुद्धा जिंकशील. माताश्री, युद्ध शिक्षेचा मी हा पहिला पाठ कायम लक्षात ठेवेन. आणि दुसरी गोष्ट ही आहे पुत्रा, की जे युद्ध धर्माच्या रक्षेसाठी लढले जाते त्यात आपले प्राण जरी गमवावे लागले तरी मागे नाही सरायचे. योद्धा एकटा असला तरीही जर का त्याने आपले प्राण पणाला लावून युद्ध केले तर मोठे मोठे वीर सुद्धा त्याच्याकडून चीत होतात. एकटा योद्धा सुद्धा हजारो शूरवीरांना भारी पडू शकतो. आणि युद्धात जर कधी पराजय झाला तर जोपर्यंत त्याच्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत त्या पराजयाला अंतिम पराजय मानून हार मानायची नसते. अवश्य माते, मी तुमची अपेक्षा पूर्ण करायचा संपूर्ण प्रयत्न करेन. आणि एक अटळ सत्य लक्षात ठेव प्रद्युम्न, धर्मयुद्धात विजय हा कायम धर्माचाच होतो आणि अधर्मीचा कायम विनाशच होतो. माझी माता आणि माझ्या गुरूंची ही शिक्षा आणि त्याचे सिद्धांत मी कसे काय विसरू शकतो. माझे प्राण जरी गेले तरीही मी कधी अधर्माच्या मार्गाने युद्ध नाही करणार. आणि मी तुला ही गोष्ट सांगितलीच आहे की धर्मशत्रू शंभरासुराचे डोके घमेंडीमुळे आकाशाला जाऊन भिडले आहे. त्याचे शिर त्याच्या धडापासून वेगळे करणे हाच तुझा मुख्य उद्देश आहे. परंतु मी तुला हे नाही सांगितले की त्याच्या गर्वाचे निशाणी आहे त्याचा विजय स्तंभ. त्याच्यावर त्याचा विजय ध्वज फडकतो आहे. तू त्याच्या अंतचक्षूंनी त्याला बघ, तुला अवश्य दिसून येईल. शूरवीर महाबलशाली पाताळ विजेता राजकुमार कुंभकेतू, राजकुमार कुंभकेतूचा विजय असो, राजकुमार कुंभकेतूचा विजय असो. पृथ्वी लोकावरील प्रलय, इंद्र लोकातील दहशत, महाशौर्यशाली राजकुमार सिंहनाद. राजकुमार सिंहनादाचा विजय असो, राजकुमार सिंहनादाचा विजय असो. शत्रु संहारक, महाविनाशक, वीरांचे वीर, महावीर राजकुमार सिंहकेतू. राजकुमार सिंहकेतूंचा विजय असो, राजकुमार सिंहकेतूचा विजय असो. मृत्युदाता, भय निर्माता, निर्भय असुर राजकुमार केतुमाली. राजकुमार केतुमालीचा विजय असो, राजकुमार केतुमालीचा विजय असो. माझ्या वीरपुत्रांनो, आपला हा विजय ध्वज आणि हा विजय स्तंभ आपल्यासाठी आपल्या प्राणांहून सुद्धा अधिक महत्त्वपूर्ण आहे. कारण हा आपला विजय आणि आपल्या सत्तेचे प्रतीक आहे. म्हणूनच आपण याची सुरक्षा रात्रंदिवस प्रत्येक क्षण प्रत्येक प्रहरी करत असतो. परंतु आता माझी इच्छा आहे
की ह्या विजय स्तंभाच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्या 4ही पुत्रांनी त्यांच्या माथ्यावर घ्यावी. अवश्य पिताश्री, आम्ही आमची जबाबदारी अवश्य निभावू. तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की जरी महाप्रलय आला तरीही आपल्या या विजय स्तंभावर ओरखडा सुद्धा उठता कामा नये. आम्ही आपल्या विजयस्तंभाच्या गौरवासाठी आमचे प्राण सुद्धा द्यायला तयार आहोत, परंतु ह्याला कुठलीही हानी होऊ देणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे की धरतीवर प्रलय जरी आला तरीही आपला हा विजय स्तंभ असाच डौलाने उभा असेल आणि ह्यावर आपल्या विजयाचा ध्वज असाच फडकत असेल. पुत्रा, तू त्रिलोकातला साप आणि त्याची 4 अपत्ये आणि त्याचा विजयस्तंभही पाहिला आहेस. तुला या विजयस्तंभाला नष्ट करायचंय, परंतु त्याआधी तुला शंभरासुराची घमेंड नष्ट करायची. यासाठी तुला त्याच्या घरात जाऊन त्याला भयभीत करायचंय आणि युद्धाला आव्हान द्यायचं आहे. अवश्य माताश्री, आता मला आज्ञा द्यावी. मी शत्रूच्या घरात घुसून त्याला ललकारायला जातो आहे. विजयी भव पुत्र, विजयी भव. हे प्रभू, हे श्रीकृष्ण, माझी शिक्षा प्रद्युम्नाची रक्षा करेलच, परंतु त्याला विजय तुम्हीच प्राप्त करून देऊ शकता. तुम्ही प्रद्युम्नाला विजय मिळवून द्या प्रभू, त्याला विजेता बनवा प्रभू. हीच माझी आपल्याकडे प्रार्थना आहे, हीच आपल्याकडे प्रार्थना आहे, हीच माझी प्रार्थना आहे. माझ्या पुत्रांनो आणि माझ्या सैनिकांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी शंभरासुर त्रिलोकात सर्वशक्तिमान आहे, महान मायापती आहे. माझ्या शक्तीच्या दहशतीमुळे त्रिलोकात प्रलय उत्पन्न होतो. माझ्या याच शक्तींना घाबरून माझा एक शत्रू उंदराप्रमाणे बिळात घुसून बसला आहे. ज्या प्रकारे सिंहाला घाबरून एखादा उंदीर लपून बसतो, मी त्याला शोधायचा प्रयत्न केला. माझे असुर त्याच्या मागे लावले, परंतु त्या भेकडाने कपट करून त्यांना नष्ट केलं. नष्ट केले? हो, परंतु तो दुष्ट कोण आहे पिताश्री? त्याचं नाव आहे प्रद्युम्न. प्रद्युम्न तो बालक ज्याचा जन्म कालच झाला होता. हो, परंतु तुम्ही सगळे त्याला बालक समजण्याची चूक नका करू. रसायन विद्येच्या प्रयोगाने तो बालक युवक झाला आहे. त्याला कोणी बघितलं नाही की ओळखत सुद्धा नाही, त्यामुळे तो अज्ञात आहे आणि याच गोष्टीचा लाभ घेऊन तो आपल्या राज्यात कुठेतरी लपून बसला आहे. मी तुम्हा सगळ्यांना त्याच घातकी शत्रूच्या कपटापासून सावध राहण्याची सूचना देण्यासाठी बोलवलं आहे. त्रिलोकावर आक्रमण करण्याच्या आधी प्रद्युम्नाचा नाश करणे हे अति आवश्यक आहे. म्हणूनच प्रद्युम्नाला नष्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या तलवारींची धार तीक्ष्ण करा आणि जर का तो पाताळात जरी लपून बसला असला तरी त्याला शोधून काढा, कारण तो भेकड कधीही समोरून आक्रमण करणारा नाहीये. सैनिकांनो, हे काय? हे सगळं काय चाललं आहे?
आमच्या सैनिकांना असे फेकून आमचा अपमान करण्याची हिम्मत कोणामध्ये आहे? कोणी आमच्या दरबाराचा अपमान केलाय? क्षमा असावी महाराज. कोणी बाहेर एक युवक आलाय जो बळजबरीने दरबारात घुसण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही जेव्हा त्याला थांबवायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने आम्हाला सगळ्यांना उचलून आतमध्ये फेकून दिलं. आणि तू भ्याडासारखं हे सगळं सांगतो आहेस? नक्कीच त्याचा मृत्यू त्याला इथे खेचून घेऊन आला आहे. जा, त्याला आत्ताच्या आत्ता बंदी बनवून आमच्या समोर घेऊन या. जशी आज्ञा. हे दैत्यराज, मला कुठेही जाण्यापासून किंवा कुठे येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. हो का? खूप गर्व आहे तुला तुझ्या बाहुबळावर. सैनिकांनो, घेऊन जा याला आणि डांबून टाका कारागृहात. थांबा. हे युवक, माझे पुत्र तुझ्यावर मृत्यू बनून तुटून पडले होते, तरीही तुला भीती नाही का वाटली? मृत्यूचे भय कशाला? आपल्या मृत्यूला भ्याड लोक घाबरतात. वा वा युवक वा. तुझ्या शौर्याने आमचे मन जिंकून घेतले आहे. वा. विजय हे माझे भाग्य आहे सुरेश्वर. त्याला कोणीही बदलू शकत नाही. हे तेजस्वी युवक, तू आम्हाला तुझा परिचय नाही का देणार? कोण आहेस तू आणि आमच्या सभेत का आला आहेस? या आधी तर आम्ही तुला आमच्या साम्राज्यात कधीही बघितलं नव्हतं. मी एक योद्धा आहे आणि तुमच्याच राज्यात राहतो. तुझं नाव आणि ओळख काय आहे? माझी ओळख म्हणजे माझी शक्ती आणि माझी विद्या आहे. मी सर्व विद्या ग्रहण केल्या आहेत आणि त्यांचे प्रदर्शन करण्यासाठीच मी तुमच्या सभेत उपस्थित झालो आहे. जर तुमची आज्ञा असेल तर मी त्यांचे प्रदर्शन करेन. आज्ञा आहे.
महाराज 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 माझी रक्षा करा महाराज. माझ्या बाळाची रक्षा करा. माझ्या पुत्राची रक्षा करा. माझ्या प्रद्युम्नाची रक्षा करा. माझ्या पुत्राची रक्षा करा महाराज. माझ्या पुत्राची रक्षा करा महाराज. माझ्या प्रद्युम्नाची रक्षा करा महाराज. अजून माया दाखव असुरेश्वर. कोण आहेस तू? कोण आहेस तू? सांगत का नाहीस? कोण आहेस तू? तू माझा उपहास करतो आहेस. माझी अवज्ञा करतो आहेस. तुला माहित आहे का, शंभरासुर अशा अपराधासाठी अपराध्याला मृत्यूदंड देतो. मृत्यूदंड. जर का तुला असे वाटत असेल की शंभरासुर तुझ्या मायेने प्रभावित झाला असेल तर हा तुझा गैरसमज आहे. मी स्वतः एक महान मायावी आहे. त्रिलोकपती आहे मी. त्रिलोकपती. माझी इच्छा झाल्यास मी याच क्षणी याच वेळी तुला मृत्यूच्या हवाली करू शकतो. हो, पण तुम्ही असे करू शकणार नाही असुरेश्वर. का नाही करू शकणार? कारण तुम्ही मला अभय दिले आहे. मी तुला अभय दिला आहे? हो असुरेश्वर. कधी अभय दिले आहे मी तुला? मी तर तुला आज पहिल्यांदा बघतो आहे. हे मायावी युवक, तू मला भ्रमित करण्याचा प्रयत्न करू नकोस. मी तुम्हाला भ्रमित करत नाही असुरेश्वर. उलट मी तुमचा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला आठवण करून द्यायचा प्रयत्न करतोय की माझी आणि तुमची भेट याआधी सुद्धा झाली आहे. तुम्हीच तर मला तुमच्या हातांनी पाळण्यातून काढून छातीला लावले होते. तुम्हीच माझे नामकरण सुद्धा केले आहे. मी तुझे नामकरण केले आहे? हो असुरेश्वर. जेव्हा युवराज कुंभकेतू माझा वध करायला आला तेव्हा तुम्हीच मला अभय दिले होते. कृष्णा